हाय फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती सोप्या पद्धतीने ओल्या हळदीचे लोणचे कसे बनवायचे. तर चला शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. त्यासाठी मी 2-3 हिरव्या मिरच्या, माझ्याकडे जितके 3 निंबू होते ते घेतले. तुम्हाला जास्त हवे असतील तर जास्तही घेऊ शकता. आणि मी अ, स करायच्या 2-3 तास अगोदरच म्हणजे माझ्याकडे जी ओली हळद होती ती अ, चांगली छान असे वॉश करून सुकवून घेतली होती फॅन खाली. आणि तिला अजिबात ओलसर राहू द्यायची नाही, नाहीतर मग लोणचं पूर्णपणे खराब होईल. मग तिकडे छान अशी सुकून झाल्यावर तिची आपलं बटाट्याचं सोलर असतं त्याने छान अशी साल काढून घेतली. आणि इकडे मी सुरीने सगळं छान असं नाईफने बारीक बारीक काप करून घेतले. आणि असे काप केल्याने खरंच खूप छानही दिसतं दिसायला पण. आणि छान असं मुरतंही लोणचं लवकर. तुम्ही किसूनही घेऊ शकता, पण किसल्याने ते हळदीचा कलर खूप जास्त निघतो. त्यासाठी मग मी तिला असं छान असं कापून घेतलं बारीक पूर्णपणे. नंतर त्यात आपण ज्या काही हिरव्या मिरच्या असतात त्या अशा मोठ्या कापून ॲड करायच्या. आणि मिरची टाकल्यामुळे अजून छान टेस्ट येते आपल्या लोणच्याला. त्यात नंतर चवीनुसार मीठ ॲड केले. नंतर मग मीठ ॲड करून झाल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घेतलं. असं एक एक गोष्ट करून ॲड केल्याने छान असं मिक्स होतं सगळं. त्यानंतर मग माझ्याकडे 3 लिंबू होते ते पूर्णपणे ॲड केले मी. कारण लिंबू टाकल्याने हे लोणचं अजून छान चवीलाही होतं आणि प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही काम करतं. म्हणून तुमच्याकडे जास्तीचे अजून एक्स्ट्रा लिंबू असतील तर तेही तुम्ही ॲड करू शकतात. कारण जितके लिंबू टाकले तितकं अजून जास्त चव येते ह्या लिंबूला. तरी छान असं लिंबू टाकून घेतलं आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. इकडे लिंबू टाकून मी परत त्याला छान असं पूर्णपणे मिक्स करायला घेतलं. आणि खूप छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून ते छान असं मुरेल. आणि याला जवळजवळ 1 तास तरी असं झाकून ठेवायचं म्हणजे हळद आणि अ, ही पूर्ण मिक्स होईल आणि छान असं मुरून जाईल. त्यानंतर मग हे 1 तास मुरतं तोपर्यंत आपण आपला मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी मी 200 ग्राम तेल, अ, लाल तिखट, मोहरी 100 ग्रॅम, हिंग मी चवीनुसार टाकेल. आणि थोडं 1 चमचाभर मेथीचे दाणे आणि ते असं थोडंसं मंद आचेवर तव्यावर मिनिटभर असे परतून घ्यायचे. जास्त काही भाजून नाही घ्यायचे त्याच्याने, नाही तर मेथी थोडी कडवट होते. त्याला छान असं फक्त हलकंसं मिनिटभर परतून घ्यायचं फक्त. त्यानंतर आपल्या एका कढईमध्ये आपण जे काही तेल घेतलं आहे ते पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करून त्याला थोडं 1-2 मिनिट थंड होऊ द्यायचं. त्यात मग हिंग ॲड करायची आणि मग ही मेथी आणि मोहरी आपण जी भाजलेली होती ती ॲड करायची. आणि आपलं लाल तिखट ॲड करायचं. माझं नवीनच तिखट असल्यामुळे मी थोडं कमीच घेतलं. आणि हळद ही थोडं पित्तनाशक असते त्यासाठी, म्हणून मग त्यात तिखट हे थोडं कमीच घालायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला ॲसिडिटी होणार नाही. त्यानंतर मग मी हे छान असं मुरून झालं. तुम्ही बघत आहात किती छान असं त्याला पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर मग त्यात हा मसाला मी जवळजवळ 1 तास तरी पूर्णपणे थंडगार होऊ दिलं. कारण आपण त्याला रात्रभरही ठेवू शकतो. थंड झाल्यानंतरच त्याला मिक्स करावे जेणेकरून ते आपलं लोणचं खूप दिवसही टिकेल आणि छान राहील. आणि याला छान असं मिक्स करून एखादं काचेच्या बरणीत भरून घ्यायचे आणि त्याला फ्रीजमध्ये स्टोअर करायचे. जेणेकरून उन्हाळ्याचा दिवस असल्यावर ते खराब होतं, म्हणून मग फ्रीजमध्ये स्टोअर केल्याने ते खराबही होत नाही. आणि त्याला जवळजवळ 8 ते 10 दिवस छान असं मुरू द्यायचे. म्हणजे त्यानंतर खायलाही टेस्टी लागते ते. तर तुम्हीही नक्की एकदा हे लोणचे तयार करून पहा आणि कसे झाले मला नक्की कमेंटमध्ये शेअर करा. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा फ्रेंड्स. तर हे बघू शकता लोणचं किती छान झालं आहे. चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग माझा इथेच एंड करते. बाय.